नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आपण मागच्या तासिकेमध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या टॉपिकवर सविस्तर चर्चा केली होती. आज आपण या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. या प्रकरणातील स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व या टॉपिकवर आपल्याला आजच्या तासिकेमध्ये विस्तृत चर्चा करायची आहे. यावर आपल्याला स्वतंत्र प्रश्न स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व सविस्तर आपल्या शब्दामध्ये लिहा किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या या पॉईंट्सच्या आधारावर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न, बहुपर्यायी बहुवैकल्पीय प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता असते. तर समजून घेऊया स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. मुख्य टॉपिक पहिलं आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धत काय असते? स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. लक्ष द्या, स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला कशाची कल्पना देते? आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषण देते. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना आपल्याला देते. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला कशाची माहिती देते? आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची. आता हे विश्लेषण व्यापक, संकुचित नाही, व्यापक आणि गुंतागुंती म्हणजे कॉम्प्लिकेशन, गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. लक्ष द्या, स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे कल्पना देते. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची संपूर्ण कल्पना देते. आणि ती कशा पद्धतीत देते? व्यापक स्वरूपाची कल्पना देते आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची. आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील जी कॉम्प्लिकेटेड अर्थव्यवस्था आहे, गुंतागुंतीची, जिथे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, अशा याच्यात एकूण आर्थिक चलांचे वर्तन म्हणजे त्यांचं वागणूक काय आहे हे समजून घेण्यासाठी मदत करते. आपण आर्थिक चलामध्ये मागेच पाहिलं की आर्थिक चलाच्या याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी इथे वैशिष्ट्यामध्ये आपण अभ्यासली होती आर्थिक चलाच्या संदर्भामध्ये. जसं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पादन आहे, एकूण रोजगार आहे, रोजगार पातळी, हे आर्थिक चल आहे. तर या आर्थिक चलांचे वर्तन गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे असते, त्यांचे वर्तन समजून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाअंतर्गत आपल्याला प्राप्त होते. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण अभ्यासत आहोत. पहिला आपण मुद्दा चर्चा करून राहिलेलो अर्थव्यवस्थेची कार्यपद्धत मध्ये. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला काय करते? आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. केवळ कल्पनाच देत नाही तर त्याचे विश्लेषणसुद्धा करते. विश्लेषण कसे करते? संकुचित नाही, किंबहुना व्यापक करते. आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे, गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे 6 प्रमुख चल आहे, एकूण रोजगाराची स्थिती आहे, एकूण उत्पादनाची स्थिती आहे, एकूण उत्पन्नाची स्थिती आहे, आलं लक्षात? तर या सर्व आर्थिक चलांचं वर्तन गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचं असते ते समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. दुसरा मुद्दा, आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे, तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी
स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. लक्ष द्या. स्वाभाविक आहे, अर्थव्यवस्थेत कधीही परिस्थिती ही स्थिर नसते. कधी तेजीची परिस्थिती येईल तर कधी मंदीची परिस्थिती येईल, तर कधी सामान्य परिस्थिती येईल. व्यवसाय उद्योग म्हटल्यावर वेळ हा सारखा नसतो. जसं जीवनामध्ये सुख आणि दुःख जसं येत राहतात, तशाच पद्धतीने आर्थिक व्यवहारामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये चढउतार हे येत राहतात. तर उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतार याला असलेली कारणे कोणती, ती कारणे नियंत्रित कशी करायची, त्या कारणांची तीव्रता कमी कशी करायची, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने आपण करू शकतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणाऱ्या चढ उताराला नियंत्रित करण्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा. सामाजिक लेखा म्हणजे अर्थव्यवस्थेत कार्यरत श्रीमंत असेल, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, छोटा असेल, मोठा असेल, जो सक्रिय घटक उत्पादन कार्यामध्ये, उत्पन्न कार्यामध्ये क्रियाशील आहे, अशा क्रियाशील घटकांनी योगदान दिल्यानंतर त्यांना योगदानाच्या ऐवजमध्ये प्राप्त झालेली नफा स्वरूपामध्ये, वेतन स्वरूपामध्ये जी रक्कम आहे ती सामाजिक लेखांकनाअंतर्गत गणली जाते. तर राष्ट्रीय उत्पन्न हा तिसरा मुद्दा आपण स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वांतर्गत अभ्यासतो आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलेले आहे. लक्ष द्या. या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे महत्त्वपूर्ण अनन्यसाधारण म्हणजे अतुलनीय महत्त्व या राष्ट्रीय उत्पन्न प्रक्रियेला आणि सामाजिक लेखा प्रक्रियेला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेले आहे. कशाला? राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीला आणि सामाजिक लेखांकन पद्धतीला काय प्राप्त झालेलं आहे? महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कशामुळे? स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. लक्ष द्या. आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपल्याला मागचा इतिहाससुद्धा वाचावा लागेल, तेव्हाच आपण नवीन इतिहास घडवू शकू. तर अर्थशास्त्रामध्ये, उद्योगामध्ये आणि व्यवसायामध्ये आपण मागच्या वर्षी किती उत्पादन घेतलं, उत्पादनाच्या ऐवजमध्ये किती उत्पन्न प्राप्त झालं, उत्पन्न प्राप्तीतून आपण कोणकोणत्या गोष्टीवर खर्च केलं व किती बचत आपण केली, आणि भांडवल किती उभारलं, भांडवल उभारल्यानंतर ते व्यवसायामध्ये किती गुंतवलं, व्यवसायात गुंतवल्यानंतर त्यापासून नफ्याची प्राप्ती किती प्राप्त झाली. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरण आपल्याला मांडता येणार नाही, स्वीकारता येणार नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारावरच आपल्याला समोर जाता येईल. जर आगामी काळात जर आपल्याला प्रगती साध्य करायची असेल, आर्थिक प्रगती, अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल, अर्थव्यवस्थेला गतिमान करावायचं असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय आपण एक पाऊलही पुढे जाणार नाही. म्हणजे पुढचे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी, पुढचे आर्थिक धोरण निश्चित करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय समोर जाणं शक्य नाही. इतकं अनन्यसाधारण महत्त्व राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या या आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला कशामुळे प्राप्त झालेले आहे? स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय आपण नवीन धोरण निश्चित करू शकत नाही, नवीन धोरण स्वीकारू शकत नाही. पुढे आहे आर्थिक विकास. चौथा महत्त्व. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे
विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व आपण चौथा मुद्दा या ठिकाणी अभ्यासतो आहोत, स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाचं आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत म्हणजे डेव्हलप्ड, विकसित, अध्ययनामुळे, अध्ययन म्हणजे अभ्यास, प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता. लक्ष द्या. आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास आपल्याला मदत होते. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सुद्धा मदत करते. काय? आर्थिक विकास हे आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी मदत करते. लक्षात घ्या. आपण चौथ्या महत्त्वावर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे, स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अभ्यासामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, विकसनशील देशात असलेली उत्पन्नाची स्थिती व विकसनशील व विकसित किंवा प्रगत देशातील आपसी संपत्तीतील विषमता, प्रगत देशातील लोकांचं राहणीमान व विकसनशील व अविकसित देशातील लोकांचं राहणीमान यातील फरक इत्यादी समस्या समजून घेण्यास आपल्याला आर्थिक विकास, स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व या मुद्द्यांतर्गत येणारा जो मुद्दा आहे हा उपयोगी ठरते. म्हणजे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र फार मोलाची मदत करते. म्हणजे या चौथ्या महत्त्वाअंतर्गत आपल्याला एक गोष्ट इथे अशी लक्षात येते की आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अभ्यासामुळे, प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशात असलेली जी दारिद्र्यता आहे, जी गरिबी आहे, प्रगत देशातील नागरिकांमध्ये आणि विकसनशील देशातील नागरिकांमध्ये उत्पन्नाची विषमता किती व कशी आहे, प्रगत देशातील व अप्रगत म्हणजे विकसनशील देशातील नागरिकांजवळ असलेल्या संपत्तीमध्ये किती विषमता आहे, त्यांच्या राहणीमानामध्ये काय तफावत व फरक आहे, या सर्व बाबी समजून घेण्याकरिता आर्थिक विकास आपल्याला मदत करत असते. हे चौथं महत्त्व आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेची कामगिरी. स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व हा मुख्य टॉपिक आहे. त्या टॉपिक अंतर्गत आपण 5व्या क्रमांकाचं महत्त्व या ठिकाणी चर्चा करतो आहोत. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. स्थूल अर्थशास्त्र 5व्या या महत्त्वाअंतर्गत, अर्थव्यवस्थेची कामगिरी अंतर्गत काय मदत करते? संपूर्ण अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी राहिली आहे एकंदरीत, इन ॲन ॲव्हरेज ती किती राहिलेली आहे ते समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे एकंदरीत मूल्यांकन, त्याचे विश्लेषण व त्याचे भाकीत निश्चित करण्याकरिता स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घ काळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केलं जातं. लक्ष द्या.
फार महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी विश्लेषित केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात म्हणजे लॉंग टर्मसाठी, खूप कालावधीसाठी अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन आणि मोजणी करण्यासाठी केला जातो. लक्ष द्या. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कशासाठी स्थूल अर्थशास्त्रांतर्गत गोळा केली गेलेली आहे? की दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचं अचूक मूल्यमापन करून घेण्यासाठी. आजच्या या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारावर दीर्घकाळापर्यंत, खूप प्रदीर्घ काळापर्यंत आपल्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी आज रोजी राष्ट्रीय उत्पन्नाअंतर्गत प्राप्त केलेल्या आकडेवारीच्या आधारावर आपल्याला ते मापन करता येईल. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. लक्ष द्या. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न हे दरवर्षी मोजल्या जाते, ॲन्युअली, प्रतिवर्ष. या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारावर आपल्याला दीर्घकाळापर्यंत अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मोजमाप आणि मापन करण्यासाठी ते सोयीचे आणि उपयोगी ठरते. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी करून आपण काल आपला काय परफॉर्मन्स होता आणि आज आपला परफॉर्मन्स काय आहे आणि उद्या काय राहील आणि त्याच्याही पुढे काय राहील, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारावर आपण आजचंही मूल्यमापन करू शकतो, पुढचंही करू शकतो आणि त्याही पुढचं आपण मूल्यमापन करू शकतो. इतकं महत्त्व अर्थव्यवस्थेची कामगिरी स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाअंतर्गत आपल्याला निश्चित होते, कळते. सहावा महत्त्व, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वाअंतर्गत आपण 6व्या नंबरचं महत्त्व, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, हे आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. लक्ष द्या. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. हे फार महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे कार्य जर आपल्याला सहज आणि व्यवस्थित समजून घ्यावयाचे असेल तर त्यापूर्वी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास केल्याशिवाय आपण अर्थव्यवस्थेचे कार्य समजूनच घेऊ शकत नाही. आणि म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे कार्य विस्तृत आणि व्यवस्थित, सोप्या भाषेमध्ये, सुलभ पद्धतीमध्ये समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक असते. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न हा पहिला आर्थिक चल, एकूण उत्पादन हा दुसरा आर्थिक चल, एकूण रोजगार हा तिसरा आर्थिक चल, सामान्य किंमत पातळी हे चौथं, यासारख्या आर्थिक चलाशी संबंधित आहे. लक्ष द्या. अर्थव्यवस्थेचे कार्य जर आपल्याला सहजरित्या समजून घ्यायचे असेल तर स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला आर्थिक चलांची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. तर त्या आर्थिक चलांच्या स्थितीमध्ये एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास केल्याशिवाय आपण अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेऊ शकत नाही. म्हणून अर्थव्यवस्थेचे कार्य जर सहज आपल्याला समजून घ्यायचे असेल तर स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य आर्थिक समस्या जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर एकूण उत्पन्नाची स्थिती, एकूण उत्पादनाची स्थिती, एकूण रोजगाराची स्थिती आणि सामान्य वस्तूच्या किंमत पातळीची स्थिती या प्रमुख चलांचं विवेचन, अध्ययन आणि अभ्यास करणे आपल्याला आवश्यक ठरते.
शेवटचा मुद्दा स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वांतर्गत सामान्य रोजगार पातळी. आता सामान्य रोजगार पातळीमध्ये स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. लक्ष द्या, स्थूल अर्थशास्त्रामध्ये नैराश्याला स्थान या ठिकाणी दिलेलं नाही आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र, संपूर्ण अर्थव्यवस्था, संपूर्ण अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी, सर्वसाधारण पातळी म्हणजे इन अँड ॲव्हरेजमध्ये लोकांच्या हाताला काम आहे किंवा मिळेल अशी स्थिती निर्माण करण्याकरिता स्थूल अर्थशास्त्र आपला प्रवास समोर नेत असते. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. म्हणजे अर्थव्यवस्थेत सर्वसाधारण रोजगार पातळी वाढवण्यासाठी व उत्पादनाचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र सामान्य रोजगार पातळी अंतर्गत महत्त्वपूर्ण ठरते. पुन्हा समजून घ्या, आपण 7व्या नंबरचं महत्त्व आपण अभ्यासत आहोत स्थूल अर्थशास्त्राचं. त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व शेवटचं काय आपल्याला मेसेज देतो की स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादन विश्लेषण करण्यास मदत करते. म्हणजे सर्वसाधारण रोजगाराची पातळी कशी आहे ती समजून घेणे व एकूण उत्पादन कसे होत आहे, कसे झालेले आहे त्याचं विश्लेषण करणे, याकरिता सामान्य रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्राचा 7व्या क्रमांकाचा जो महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी मदत करते. अशा प्रकारे आपण या तासिकेमध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण अभ्यासलेले आहे. थोडंसं आपण हे ब्रॅकेट दिलेले आहे, थोडं समजून घेऊया. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्हाला हे फार उपयोगी ठरेल. एक तुलनात्मक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. 3 ब्लॉक त्याच्यामध्ये दिलेले आहे. तुलनेसाठी पहिला आहे आधार, नंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तुलनेसाठी आधारामध्ये अर्थ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. लक्ष द्या, सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. लक्ष द्या, या तक्त्याद्वारे आपल्याला असं लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील केवळ आणि केवळ वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचाच अभ्यास करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते का? नाही. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. संपूर्ण याच्यावर अंडरलाईन करायची आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या, विशिष्ट घटकांचा म्हटलेलं आहे का इथे, वैयक्तिक किंवा विशिष्ट